नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला आझाद मैदानात पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच शिवाजी पार्क, रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि राजभवन या पर्यायांची देखील चाचपणी केली जात आहे. राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती समोर आली होती. तसेच वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामने सुरू असल्याने इतर ठिकाणांची देखील चाचपणी सुरू होती. मात्र आता आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. राज्य सरकारनं वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये निधी देण्याचा शासन निर्णय जारी केला. मात्र राज्यात काळजीवाहू सरकार असताना अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यामुळे या निर्णयावर जोरदार टीका होताच राज्य सरकारनं हा निर्णय मागे घेतलाय. त्यामुळे वक्फ बोर्डला जाहीर केलेला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा GR मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. प्रशासकीय पातळीवर हा निर्णय झाला असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केलेली शेवटची इच्छा अखेर सरकारनं पूर्ण केली आहे. राज्य सरकारनं रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील त्यांचा प्रसिद्ध ND स्टुडिओ ताब्यात घेतलाय. या स्टुडिओचे व्यवस्थापन आता महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे असणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी ND स्टुडिओला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. ND स्टुडिओचे कामकाज व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालवलं जाणार आहे. नागपूरकडून गोंदियाकडे येणाऱ्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ घडली. दुचाकीस्वाराला वाचवताना बस उलटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर आणखी 5 ते 7 प्रवासी गंभीर असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. घटनास्थळावर बचाव कार्य सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने राज कुंद्रांच्या घरावर आणि कार्यालयासह त्यांच्या निकटवर्तीयांवर छापे टाकले आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने राज कुंद्राच्या घरावर, कार्यालयासह अन्य ठिकाणी हे छापे टाकले. पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. सध्या राज कुंद्रा जामिनावर बाहेर आहेत आणि आता याच प्रकरणात पुन्हा छापेमारी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेले आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर काम करतायत. ते संघाचे एजंट म्हणून काम करत असल्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करून त्याच संघटनेत पाठवावे अशी आक्रमक भूमिका घेत मध्य नागपुरातील काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी आता थेट प्रदेशाध्यक्षांविरोधात दंड थोपटत आपल्या पराभवाचे खापर फोडले आहे. मध्यातील कुणालाही पद हवे असल्यास माझा विरोध करावा अशी त्यांची भूमिका राहिली असा घणाघाती आरोपही बंटी शेळके यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडी सोडण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. उद्धव ठाकरे BMC सह नागरी निवडणुका एकट्याने लढवाव्या असे ते म्हणाले होते. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटल्यामुळे ठाकरे गटातील अनेक नेते आता संतापले आहेत. आता या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या पक्षात मतभेद चव्हाट्यावर आला आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यात मागील 11 महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच बिबट्यांच्या हल्ल्यात 44 जण गंभीर जखमी झाले असून 28 जण किरकोळ जखमी झाले आहेत. दिवसेंदिवस बिबटे आणि मानवातील संघर्ष वाढत असल्यानं समाज माध्यमातून चिंता व्यक्त केली जात आहे. बिबट्यांना या भागात दुसरा कोणी नैसर्गिक शत्रू नसल्यानं दिवसेंदिवस बिबट्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं सांगितलं जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे EVM मशीन विरोधात सध्या पुण्यामध्ये आंदोलन करतायत. याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना खोचक टोला लगावलाय. बाबा आढाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करतायत. मात्र दुसरीकडे भाजपचे सरकार आल्यानं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत नाही. ते आजारी असतील त्यामुळे आराम करत असतील असा खोचक टोला आमदार रोहित पवार यांनी लगावलाय.
प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।